आगामी रामनवमी, रमजान ईद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात कामठी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले। याच पार्श्वभूमीवर नवीन आणि जुनी कामठी पोलिसांनी संयुक्तपणे एक भव्य मॉक ड्रिल पार पाडले। या मॉक ड्रिल मध्ये संभाव्य दंगल परिस्थिती हाताळण्याचा सराव करण्यात आला। कामठी रेल्वे स्थानकासमोर आंदोलक जमा होऊन जाळपोळ आणि जोरदार घोषणाबाजी करत असल्याची कृत्रिम परिस्थिती निर्माण करण्यात आली होती। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे आणि प्रशांत जुंबडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्पर कारवाई केली। सुरुवातीला पोलिसांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव आक्रमक होताच सौम्य लाठीचार्जचा बनाव करत जमावाला पांगविण्यात आले। या मॉकड्रिल मध्ये जखमी नागरिकांना तातडीने रुग्णवाहिकेत हलविण्याचा सराव करण्यात आला। तसेच अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले। यानंतर पोलिसांनी कामठी बस स्टॉप, जयस्तंभ चौक आणि हैदरी मस्जिद परिसरात रूट मार्च काढला। या रूट मार्चद्वारे नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। या संपूर्ण सरावातून पोलिसांची सज्जता आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता स्पष्टपणे दिसून आली। कामठी पोलिसांच्या या मॉकड्रिलमुळे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे। प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही शांतता आणि सहकार्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे।